चंद्रघंटा देवीची कथा. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची उपासना केली जाते. देवीचे रूप चंद्रघंटा देवीचे स्वरूप अतिशय भव्य आणि पराक्रमी आहे. त्यांच्या कपाळावर अर्धचंद्र आहे, जो घंटेसारखा दिसतो, म्हणून त्यांना चंद्रघंटा म्हणतात. त्या 10 भुजाधारी आहेत. त्यांच्या हातात कमंडलू, धनुष्य, बाण, तलवार, गदा, त्रिशूल, कमल, घंटा असे शस्त्रास्त्र आहेत. त्या सिंहावर आरूढ आहेत. त्यांचा आवाज घणघणाट करणाऱ्या मोठ्या घंटेसारखा आहे. त्यांचे हे रूप भक्तांना शौर्य, पराक्रम आणि भयमुक्त जीवन प्रदान करणारे मानले जाते. कथादेवी पार्वतीने घोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त केले. विवाहासाठी तयारी सुरू असताना भगवान शंकर आपल्या बारातीसह हिमालयाच्या घरी निघाले. पण शंकराची बारात सामान्य नव्हती. त्यांच्यासोबत भूत, प्रेत, योगी, सिद्ध, नाग व पिशाच होते. स्वतः शंकर मस्तकावर खोपडी, अंगावर वाघाची कातडी, शरीरावर भस्म लावलेले आणि अत्यंत भयानक रूपात प्रकट झाले. हे दृश्य पाहून हिमालयराज व त्यांचे कुटुंब भयभीत झाले. पार्वतीच्या आईला तर फारच भीती वाटली. मग पार्वतीने स्वतः चंद्रघंटा रूप धारण केले. त्या 10 भुजा शस्त्रांनी सज्ज, कपाळावर तेजस्वी अर्धचंद्र घेऊन उभ्या राहिल्या. त्याने आपला दिव्य तेजोमय प्रकाश पसरवला आणि शंकराचे भयप्रद रूप संतुलित केले. हे पाहून शंकर प्रसन्न झाले आणि विवाह मंगलमय वातावरणात पार पडला. महत्व: चंद्रघंटा देवी ही शांती आणि पराक्रमाचे प्रतीक आहेत. त्यांच्या उपासनेने सर्व भय दूर होतात. साधकांच्या जीवनात धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वास वाढतो. नकारात्मक ऊर्जा व वाईट शक्तीचा नाश होतो. पूजा पद्धती: तिसऱ्या दिवशी देवीला सोनसळी किंवा पिवळ्या फुलाचा हार अर्पण करतात. दूध अथवा दुधापासून बनवलेले पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करणे शुभ मानले जाते. देवीसमोर घंटा वाजवून प्रार्थना केल्याने भक्ताच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात. निष्कर्ष: चंद्रघंटा देवीच्या उपासनेमुळे भक्ताला आत्मबल, निर्भयता आणि विजय प्राप्त होतो. देवीचे रूप भक्ताला शिकवते की जीवनात संकट कितीही मोठे असले तरी भक्तिभाव, शौर्य आणि संयमाने त्याचा सामना केला तर यश नक्की मिळते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभ नवरात्री.